क्वार्टर वाटून आलेले हो तुम्ही क्वार्टर वाटली का इमानदारी सगळं अशा नाही कसं का उघडा दारू पाजून लोकायला. हा अरे आता तुम्ही काय म्हणसाल रे? अबे घासून नाही, घासून आला घासून. एवढा का? ए कुराड घे. बाबा थांबा रे, अरे त्याच्या घराला पडत खराब आहे. त्याच्या नदीला गुन्हा आपल्याला विकास करायचा. चला आपल्याला काम करायचे आहे बाबा. एकदा तर सोडून देतो. हा मी ना भाकरीचं हिंडलो याच्या मागे याने मार खाऊ घातला मला. काय म्हणतो बस्सरवाडी त्या 5 सऱ्या नेल्या आणि यानं 6 सऱ्या दुसऱ्या दिवशी नेल्या. टोटल 11 सऱ्या म्हणाले. मग बाहेर तुटल्या मग देणं नेलं पुढे. अरे मग काय रे बापू तुम्हाला माहित आहे आपल्या घरानं कसं आहे ते इनामदार म्हणजे इनामदार. तुम्हाला वाटत असेल का मी एवढ्या नेल्या म्हणून? हा बापू आम्ही काय लुचाड झालो काय तुम्हाला? आम्ही तर मालकरी माणसं आहोत. हा आमच्यावर एवढा भरोसा नाही का तुमचा? अरे मग मी कोणा? अरे मग काय रे? मोबाईल द्या ना मला. अरे मग काय रे? का सरीचा फरक पडायला तू काय लावायला मधामध्ये? मग कोणा नेली मग एक सरी? हो या मनानं तुम्हाला नाही काय ध्यान राहिलं नसेल. तुम्हीच कोणाला तरी सरी दिली असेल. नाही पाचच नेल्या असेल. या साथ नाही दादा. त्या दोघांचा खरं झालं मात्र मग एक सरी गायब झाली. तुम्ही अशा ऐकत नाही. सरपंचाला फोन लावायला लागते. नाही निवडा करायला लागते. आता काय करणार? अरे काय बरं तू इथं माणसं काय पाहिजे? मग मला मोबाईल देऊन तुम्ही तुमची भांडण करा ना. तुला आखरी सांगायला 10,000चा फरक पडायला तुला कंबरात रोज मरतो आता तर बोंबलात. सरपंच शेताकडे आपल्या शेताकडे आपण हो एकर भरच वावर त्याच्यात लसण लावला माझ्या बायकोने, कांदा लावला, हे लाव ते लाव. ते 6 सऱ्या नेऊन मी काय करू? आले आले सरपंच झाले मग काय काय होय नेमकं काय झालं मी काय होय? तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे सत्य इमानदार ना मग एक सरी 5 टनाची भरायली रुपये 15,000चा फरक पडायला. हे म्हणजे 5 नेले हे 6 नेले माहिती एकीचे गेले खटल्या. हो आपल्या घराला चोरटात नाही तुमच्यासाठी. या ना घरी, या घरी. यार तू दिली रे. मी तुला कर मागूस. मी तुला कर मागूस. आज येतो बाबा कामाला गेला रे. मुख्य बसायला काय रे रे? बाबा आले. आला का रे? अरे भानगडी करू नका. मीच काटा काढलाय का सरीचा रसवंतीवाला हातात देऊन आलो. घरच्या घरी चोरण आपण करायला भांडत. दादा दादा चला चहा पाचतो तुम्हाला. तेव्हाच म्हणलो तुम्हाला याच्या घरच्या पोराचा उचल रोडवर भरला होता. बाबा यायचे हे दोघं जण गोड झाले निघणार. तालुक्याचे गेले काय तिकडे? बाबू अरे इधर महाराष्ट्र में है. इधर मेरा ठलक फेल हो गया. पानी के वास्ते आ गए थे. इधर कौन दिख रहा है? दोनों भाई. भाई तनिक देखिए ना. चलो किए थोड़ा भाई थोड़ा पानी मिलेगा. इंग्लिश मध्ये आय लव्ह यू म्हणाल काय फावर? रे थोडं हा मिळेल का ना भाई? अहो इकडे त्याला पाणी काय इकडे फान काय म्हणायचं? अरे माणूस की जण त्याला पाणी तर देऊ दे ना त्याला. अहो ती जाऊ द्या त्याचं. मग येते लपडत व्हायचं मागे इंग्लिश मध्ये काय म्हणलं? लपडे करू नको मोबाईलवर. आता सरकारने एक संचार ऍप काढलेला आहे. ते तुझ्या मोबाईलवर लक्ष ठेवून आहे माहिती आहे का तुला? बाबू 2 मिनट में चलिए ना. भाई क्या बोल रहे थे? बाबा मला म्हणाली मग हे बिनधास्त लपड करायला की. हो भैया जी आपको डर नहीं लगता? ऑनलाइन चैटिंग से सरकार ने वो ऐप निकाला है, आपको नहीं मालूम? हाँ भैया जी मालूम है ना. ये लेकिन एंड्रॉइड वालों के लिए. मेरे पास तो आईफोन है ना. काय ना मला मी उखंडे म्हणून आयफोन घ्यायला लागते. हे तर धडक चालू आहे. हाँ भाई भिखारी नहीं बिहारी है. आईफोन है आईफोन. पप्पा ईमेल घेतला का सगळं? हे पाणी आलं तर होते शिशी घेत. जिन्यानं पाहिलं होण्यानं दाखिले आणि झालं. अरे कार मध्ये चाललं रे. 800 रुपये भाडं दिलं का बा? बाबा घरात ठेवून देतो. ठेवा पुढे बसतो भाभी जाऊन. काय पप्पा बसा. तुम्हाला लाज पड्यासारखं याचे बोलणे खाल्ल्याशिवाय ऐकू वाटत नाही. पहिल्या भाड्याचे पैसे राहिले याच्यामुळे तुमचे भाडे घेत नाही मी. बाबा नांदेडावून येताना त्या दिवशी तुला जरा असं सत्य गणपतीला थांब म्हणलं तर तुम्हाला कामं हात करायचा. आज भाड्याला दम खात नाही रे. अहो आपला मित्र आहे. काय प्रॉब्लेम झाला तर इथं सॉल्व करा. भाडं का? अरे मी हाव ना तिथं देतो ना ते भाडं. पहिलेच दिलं नाही. बरं चला जाऊ द्या बसा. बाबा बस भाई. पुढे बस नाही तर पुढे. चष्माला बाबा त्या टकल्या सुभाषाच्या कमांडरची भर वाट पाहायला लागत गेली. आता कसं सोयी सुविधा निघाल्या आता कारी हे ते. बाबा भाई त्या सुभाषानं फार कष्ट घेतले हो. आता जाऊ ते उमर खेळते बाळापूर मरणाच्या चक्रा मारत गेलं. मस्त कमाई केली त्यानं. काय म्हणले? कष्ट ते बी त्यानं. अहो चक उस्तव आहे. आम्ही दोघांना उखंडे भरायचं गुत्त एका संगत घेतलं होतं. फक्त की मी जरा गलती झाली. माल मारला मी होता त्या दिवशी. त्याला उखंड्यात सापडलेला आहे. हो मी इतके दिवस पोटात गोष्ट ठेवली. तुम्ही मला शिवा देसाल म्हणून. बाबा तरी त्याचा मथारा आहे की नाही झटका येऊन म्हणूनच मेलं रे. आणि तुझ्या पोराचे उपकार हा तुझ्या पोराचे उपकार हा. कमी कमी 10 खेप म्हणलं फायबला ते. रे म्हणालो एवढं कसं काय व्हायला. गाड्या घे कोणता धंदा आता कोणाला धंदा आता कोण पार्टनरशिप मध्ये त्याच्यात असं कर तसं कर म्हणूनच व्हायलो. अहो कष्टातच बरकती राहते. कोणी कोणी मार्ग कमो काही करू बाबा. आपण आपल्या कष्टाचं करायचं आणि खायचं. भाई भाई कष्टानं काय कमाई होणार आहे हो. तशा गोष्टीनं जरा सापडलं पिपडलं की उठ बसतीये. हा तुम्हाला त्या लोकांसाठी तशी पत्रुटी आता झाल्या की लोकांचं बरोबर
वळून खायच्या. मला तर तोंडातून शब्दच काढायचा ना हो. बाबा इवाई भरल्या गाडीला नाही रे, नाराज झाली काय. या मनानं तू झोपतात मोटरी भरायला काय की तीनदा भरून आणली कशी काय जवायची रे. होते बापू कमी जास्त व्होल्टेज वर सगळं खेळ आहे. आता घराचं व्होल्टेज आलं तुमचं अंगावरला चिला सुटाना झालं पंखे फिरायला. कोण आलं बापू रामराम. राम राम ते निवरती आबादाना तू हस का तू बापरे बापू काय टाईट नजर आहे हो, भातात ओळखी रे. ओळखीना तर कसा राहील गावातला वस की काय कोटला वस. हो गावातलाच हो, मात्र आपलं जरा तालुक्याला जास्त येणं जाणं राहते. बरं बापू एक गोष्ट विचारायची होती, बाई घरी दिसायली कस काय वाट लावायचं नाही काय. बाबा कोणी आलं की उठलं की त्याची विचारायला काय महिला एक जण व्हायली काय गावातल्या लोकायला. धड नाही हो तुम्हाला भातात राहायचे मात्र जेतली गोष्ट त्यातच बरी वाटते का. किती दिवस माहेरी ठेवतात की काय पोरगी, सगळ्या गावाला चर्चा आहे तुमची. गावातल्या लोकांना काय लागलं भाऊजी मॅमागं काय हुरूपीस आहे ते तुम्हाला माहित आहे का. भंडाना हाय म्हणायले काय नाच केला म्हणाले की ना कोणाचा वरे वरे तुतूर घेऊन सांगायला. मला काय बोलायला वरे तोंड करून हे करून सगळ्या गावाला चर्चा आहे. काय येतं जलंबर ठेवा ना, मला काय घेणं आहे की देणं आहे उगं काही कोणीकडे कोणीकडे हे. गावातले लोक तर तोंडातून शब्दच काढू देईना आपल्यापाशी सोयरिकीला काय कमी नाही, खूप नवरे आता. पण पोरगं नेमकं काय करते, कोणता व्यवसाय करते ते सांगा. व्यवसाय का काय पार्टनरशिप मध्ये हॉटेल टाकलं म्हणाला बुवा. आपलं काम आहे सोयरीक जोड्या ऍप मध्ये कामाला हवं आपण. आपलं काम आहे तुम्हाला त्याच्यापर्यंत नेऊन पोहोचती करा, बाकी तुम्ही पाहून घ्या. हे कोणत्याही वीक ऑनलाईन ऍप निघाले येतात, त्याच्यासाठी प्रत्यक्षात डोळ्याने पाहिल्यावर मग पुढचं आपण कार्य करू. बारा भानगडी मला लावू नका, डोळ्यानं पहा की कसं आहे पहा. मो काम होते तर नेऊन सोडतो, तुम्ही पाहून घ्या काय आधी व्यवसाय कोणता हवे काय नाही तुम्ही ठरवा. राम राम हो, राम राम. अरे मला राम राम घालू नको, त्या सोयऱ्याला घाल. ते माणूस मेन भाई, मी काय नाही जाडजोड करणारा माणूस. बापू राम 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 राम. या चला, मधीच आजच ओपनिंग आहे आपल्या हॉटेलची. तुम्ही बरं झालं आलेशी चालेल. झालं का? बस ना, तुला काय काम आहे बरं? तुम्ही बसा इथं निवांत, मी 2 मिनिटात येतो. मालक हे सांगू नका, माझी सोयरी फिरायली म्हणून वेटर म्हणून मी डबल तुमचं समजा धुवून पुसून देतो. आता सांगू नका. चांगल्या कामाला काही सांगत नाही आम्ही. जिंदगीभर तुमचे उपकार सर. आज नव्याने सुरू झाली आहे सुरुची भोज प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. सुंदर स्वच्छ असे डायनिंग टेबल, त्याचबरोबर आपल्या फॅमिली करिता एसी हॉल, त्याचबरोबर छोटमोठे प्रोग्राम जसे की बर्थडे सेलिब्रेशन यासाठी सुसज्ज फंक्शन हॉल, स्वच्छ असे किचन आणि अनुभवी किचन मधील स्टाफ. तर व्हेज जेवणाचा अस्सल स्वाद घेण्यासाठी आपल्या फॅमिली सोबत एकदा नक्की विजिट करा. तर यांचा पत्ता आहे सुरुची भोज प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट नियर बाय अंबिका मंगल कार्यालय, रिंग रोड, काबरानगर, नांदेड. चल रामदेव, थांब जरा, चाललो आपण तिकडे आता. अरे भूतवीत काही नसते. कोण नेलं तुझ्या बापाला भूतानं कोण्या? आम्हाला देखताच उचलून नेलं हो सब कुण्या. चला तुम्ही बे बापाला बाबा. अब्दुल मा खरंच भूत हात होती तर. राहू घेऊन जाऊ चला. बाबा बाबा लगी आहे. काय झालं बे मरणायला? बाबा इथं कोणतरी होत. कोण आहे कोण? काहीच नाही की तिथं. लगे समधी उठली. अब ये कौन है बे? भूत आहे? वया मुळे लागल्या. बाबा माफ नका, त्याला भूत आहे. भूत नव्हे, असे भूत माझ्या पुढे उभं राहतात. अबे मी शेजारी मजाक करू लागलो तुमची. मग अशी मजाक राहते का? पोरग तुझ्या मग पॅन्टीत उठलं मग डबल मजाक करतो गो. आज का पौर्णिमा नाही काय नाही, अमावस्या आहे का? भूत गीत कोणी नसेल रे, ते शेजारी नसेल साडी घालून हिंडायची.
म्हातारा भूत होय रे. बाबा ते खरं भूत होय हो. साडीवाली बाई वाजे वाचवा रे. चालू आहे ना. आव द्या तर औषध कर बरं तू. मी पंप चालू करतो जरा. हा बरोबर बाबा. बाबा आईनं तर वळवटाचा डबा दिला औषध द्यायचं ते. वळवट दिला पाहिला पिली मीन तिला चालली का. वळवटाचा डबा दिला काय की तिनं. मरणाचं पिते दरवर्षी 15चा आवरेज काढते याचं पाहू तरी त्या काय फवारते ते. काय देशी दारू फवारायला काय वळवट आहे बाबा. मग मी खाऊ का. खाशील तर मरशील रे. इमाम ऍक्टिंग होणार ते खातो का ते मरशील ना तू. अरे औषध होय बरं नाही खाशील मरशील. पंप आहे चालू आहे. चालू आहे ना म्हणून काय पप्पा फोडतात का रे येड्या. मला सकाळपासून कदरलो चालूच आहे ना. चालू करून द्या बरं. एक रशी मारून द्या. ते दे फेकून तुला चालू करून देतो थांब मी. काय बरं. अबे आता पेट्रोल दाखवा चालू राही ना बे. कसं चालू राहिले येड्यावानी काम करायला. चालू करा. आपण म्हणल्याला काम होते कोणते. तुझ्याच्या आराण औषध महत्वाचं फवार. हा काय म्हणले तू. तुझा इतकुसा ठेवला करू करू मी फवारलो का. तुला सांगू का धुरा. हो सांग ना. सांग बरं सांग. बाया माणसं पाहून धावून यायला अंगावर यावे. हिनं तर समजे खानदारच बोलले. तुझी खानदार आठपणा गेली ना म्हणून एवढ्या मी उभे केले. त्या खानदार इथले किती आता घेऊन या इकडे. खानदार ए आऊ द्या. ये रे खानदारीवर गेले. खानदार ए बा, आला बाबा. ये, ये. तुझे पायाले पाय लावून हात द्या ना, हात. काल माय लवकर मला रात्रीचा पण पडलं माळावर मडकं दिसलं. काल मुकाट्यानं कल्पना करू नको ऐकल कोणी. बापा आगळ नाही मोठी आहे येत. बापू मी हो पळा काय झालं. हा, तू होस का बाई. आगळ नाव माय आग्रह होय. तुम्हाला सोबते का सरकारची योजना काही पण खाल्ली का तुम्ही. कसं आहे ना वहिनी आपली दररोजची हागायची जागा वहिनी. झालं का मग आगणं होय घराकडे. तुमच्या का घरी हागायला का. सांगू का तुला. मला रात्री सपनात येतात दिसलं होतं. आपण जवळ जवळ यायला तसं तसं सरकायला काय की. सका मी 10 गेले 5 उरले. मीच खोलतो होय बाजूला. रुपये आता देत नाही तुला. 5 करोडपती आले. 2 किलो असेल बाई.